तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही मक्याचा प्लॉट पाहू शकता. तर इथे मक्का लागवड करताना कुठल्याही प्रकारचं जर मटेरियल दिलं असेल म्हणून हा मक्का एक अतिशय चांगल्या प्रमाणात उतरलेला आहे. आणि मक्याची देखील आपण बियाण्याची क्वालिटी चांगली राहिली तर मक्का उतरण्यास काहीच हे होत नाही, म्हणजे अपायकारक ठरत नाही. तर तुम्ही पाहू शकता आपण पेरणी करताना 80% शेतकरी तर देतच असता मटेरियल, म्हणजे आपण टोकन यंत्रामध्ये असो किंवा पेरणी यंत्रामध्ये असो किंवा आपण लागवड पद्धतीने करतो तर लागवड पण पद्धतीने आपण सरीमध्ये देखील मटेरियल आपण टाकत असतो. पण काही 20% शेतकरी मटेरियल टाकताना हलगर्जीपणा करतात. त्याच्यामुळे ना आपल्या मक्काला जी उगम शक्तीला जे मटेरियल आपलं पुरवठा करतो ना, तो जर कमी पडला ना आपल्या मक्काला तर पोषक तत्वाला अतिशय कमी प्रमाणात होतं. तुम्ही पाहू शकता आता इथं मटेरियल दिलेलं आहे म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मक्का उतरलेला आहे. तर आपण 100% आपला मक्का जेव्हा लागवड करतो ना, लागवड करताना आपण 100% मटेरियल दिलंच पाहिजे. ते कुठलंही मटेरियल असो, मटेरियल दिल्यामुळे ना आपल्या मक्याच्या जे उतरण्यास ना अतिशय चांगल्या प्रमाणात मदत होते. आपण मटेरियल 100% वापरले पाहिजे.